सगळे सोयरे यांच्या नोंदणी करण्यासंदर्भातला अध्यादेश आजच काढला जाणार अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। कुणबी दाखले असणाऱ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बोलवलेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आत्ताच्या घडीची ब्रेकिंग बातमी, अध्यादेशाचा मसुदा तयार झालेला आहे, तो थोड्याच वेळात जरांगे पाटलांना सोपवण्यात येईल। आणि मराठा आरक्षणासंदर्भातली आत्ताची मोठी बातमी की सगळे सोयरे यांच्या नोंदणी करण्यासंदर्भातला जो अध्यादेश जरांगे पाटील मागणी करतायत तो आजच काढला जाईल अशी माहिती मिळते। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी यासंबंधी बैठक झाली आणि अध्यादेशाचा मसुदा तयार करण्यात आलेला आहे। तो अध्यादेशाचा मसुदा जरांगे पाटलांना थोड्याच वेळात सोपवण्यात येईल अशी माहिती मिळते। सगळे सोयरे यांच्या संबंधी जरांगे पाटील जी मागणी करतायत त्या संदर्भातला अध्यादेश आजच काढला जाईल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। अध्यादेशाचा मसुदा तयार आहे, अशी थोड्याच वेळात हा मसुदा जरांगेंना देण्यात येईल अशी ही माहिती मिळते। कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। कृष्णात, कधीपर्यंत हा अध्यादेशाचा मसुदा जरांगेंना सोपवण्यात येईल? आज रात्रीच हा अध्यादेश जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला जाण्याची शक्यता आहे। वर्षा निवासस्थानी ही बैठक सध्या सुरू आहे आणि या बैठकीमध्ये ठरले गेलेलं आहे की सगळ्या सोयऱ्या संदर्भातला जो निर्णय आहे, जो अध्यादेश आहे तो आजच तयार केला जाऊन तो जरांगे पाटील यांना सुपूर्द करण्याचा, कारण आपण पाहिले गेलं तर जी प्रमुख मागणी जरांगे पाटील यांची आहे ती ज्या कुणबी नोंदी आहेत त्यांचे जे सगळे सोयरे आहेत त्यांना देखील कुणबीची प्रमाणपत्र देण्यात यावी आणि ही प्रमुख मागणीच्या संदर्भातला अध्यादेश कदाचित आजच निघू शकतो आणि तो जरांगे पाटील यांना दिला जाऊ शकतो। कारण उद्या जर अशा प्रकारे जर अध्यादेश काढला गेला नाही, निर्णय घेतला गेला नाही तर जरांगे पाटील हे मुंबईकडे येतील आणि मुंबईतल्या आझाद मैदानात ठाण मांडून बसतील। त्यामुळे आजच त्यांना मुंबई बाहेर रोखण्यासाठी या संदर्भातला निर्णय होऊ शकतो। नक्की, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर मोठी बातमी आहे की सगळे सोयरे यांच्या नोंदणी करण्यासंदर्भातला अध्यादेश आजच काढला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे।